श्री स्वामी समर्थ जीवेतीची पूजा केली जाते, श्रावण महिन्यामध्ये केली जाते, शुक्रवारची करायची असते। तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये 3 शुक्रवारी केली नसेल तर प्रत्येक आईला आपल्या मुलाला दीर्घायुष्य, यश, कीर्ती, समृद्धी प्राप्त होण्यासाठी, दुःख संकट होऊ नये आणि जीवेतीची पूजा करायची असते। त्याच्यासाठी काय सामान लागणार आहे तर आपण ते बघूया। कुठला फोटो लागणार आहे, फार म्हणजे 3 शुक्रवारी जरी केली नसेल तर तुम्ही या शुक्रवारी करावी। श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी तुम्हाला उपवास करायचा असेल, ज्यांना शक्य असेल त्यांनी धरावा, फक्त पूजा केली तरी चालू शकते। तुमची मुले जर बाहेर आहेत तर त्यांची पूजा कशी करावी आता बघा, आपण मांडणी करणार आहोत तर मांडणी अतिशय साधी सोपी आहे। इथे तुम्हाला दिसत असेल मी मांडणी करून दाखवली आहे। आमच्या घरामध्ये आतापर्यंत कोणी काही केलं नाही तर आम्ही करू शकतो का? जीवेतीची पूजा काही वाईट नाही आहे, चांगलंच आहे। प्रत्येक आईला सुखासाठी काळजी, जसे आपण आई आहोत, आपल्या आई आहोत ना, मग आपल्याला विचार न करता आपल्या लेकराला बाळाची विचार करत आपण लेकरा बाळाचा विचार करत असतो, म्हणून त्याच्यासाठी ही सेवा आहे। त्याने वाईट काहीच होणार नाही, मुलांचे संरक्षण होईल, यश, कीर्ती, समृद्धी प्राप्ती होईल। शुक्रवारची अशी पूजा करायची असते। एक फोटो ठेवायचा असतो, हे बघितलं असेल, इथे मी फोटो ठेवला आहे, त्याला आपण नाग नरसोबा फोटो बोलत असतो। प्रत्येक गावात वेगवेगळी नावाने ओळखले जाते। आता तुमच्याकडे काय बोलत आहेत तर त्या नावाने ओळखले जाते। नाग नरसोबा आहे, पहिला नाग नरसोबाचा फोटो आहे, दुसरा फोटो आहे तो नागाची पूजा केली जाते। मधला जो फोटो आहे तो फोटो आहे जरी जिवंत आहे, तसेच बघितले जिवंतेची आपण पूजा करत असतो। जिवंता ही लहान मुलांची देवी मानली जाते। आपल्या लहान संरक्षण सुख, आपल्या मुलांचे संरक्षण सुख समृद्धी मिळावे म्हणून पूजा करत असतो। श्रावण शुक्रवारी ही करायची असते पूजा। आतापर्यंत कोणी जरी ह्या म्हणजे 3 श्रावण मध्ये जरी केली नसेल तर आपण ह्या 4थ्या लास्टच्या आपण करायची आहे। जर तुम्हाला तुमच्या मुले मोठी आहेत, तुम्ही आई आहात हे माहिती आहे, आमची मुले लहान आणि मोठी असेल किंवा कॉलेजला जरी असतील किंवा त्यांचं लग्न जरी झालं असेल तरी सुद्धा त्यांची ही पण पूजा करायची असते। हे किती वर्ष करायची तर ही वर्षात म्हणजे श्रावण महिन्यामध्ये वर्षात करायची असते 4 शुक्रवारी। श्रावण महिन्यात दरवर्षी करायची असते शुक्रवारी, संध्याकाळी पूजा करायची असते। हे असेल तर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत, दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहे, त्याच्यानंतर फूल अर्पण करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। पूजा करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, जरी जिवंतिका देवी बलयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रती महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते। हा श्लोक आपल्याला एकदा तरी बोलायचा असतो। हे सगळं पूजा करत असताना एकदा तरी बोलायचं आहे। कापसाचे हे वस्त्र आहे, ती माळ आपल्याला देवाला अर्पण करायची। आघाड्याची माळ आता सध्याला मला भेटली नाही, आघाड्याची माळ पण आपल्याला अर्पण करायची। ही मांडणी जर कोणाला जमली नसेल, शक्य होणार नाही तर हे आपल्याला हा देवघरात जरी आपण फोटो ठेवला तरी लावला तरी चालू शकते। अमावस्येला फोटो काढायचा आहे, देवीची पूजा करायची आहे, तिला पण हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप ओवाळायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्याला दूध अर्पण करायचं आहे, दूध साखरेचा नैवेद्य ठेवला तरी चालू शकते। तसेच जीवेतीची आरती पण करायची आहे। माता लक्ष्मीची आरती किंवा जीवेतीची आरती जरी करायची झाली तरी तुम्ही करू शकता। तसंच नैवेद्य अर्पण करायचा आहे, तर गुळ फुटाणे किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकते। आरती करणार आहे म्हणजे जी आपण आरती करणार आहोत, देवीची जी आरती करणार आहोत, तर त्याच ताटाने आपल्याला मुलांना पण ओवाळायचं असतं।
आपल्या जीवितेची ओटी भरायची असते, तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी, एका शुक्रवारी हे आपल्याला ओटी भरायची असते. साधी पद्धत आहे, जीवितेची पूजा करायची आहे, तर शेवटच्या शुक्रवारी परत हा फोटो विसर्जन करायचा असतो. काही लोक फोटो नागपंचमीलाच आणतात. अमावस्याला परत ते अमावस्याला आपल्याला काढायचा आहे. नागनरसोबाचा फोटो काढायचा असतो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही करायचं आहे. पद्धत आहे तसं तुम्ही करावं, म्हणजे तुम्हाला जेव्हा काढायचं असेल तेव्हा तुम्ही तो काढू शकता. शुक्रवारी संध्याकाळी ही करायची असते पूजा, आणि ओटी पण भरायची असते. तुम्ही कुठल्या पण शुक्रवारी, जरी तुम्ही 3 शुक्रवारी जरी केली नसेल तर ह्या शुक्रवारी तुम्ही नक्की करावे. आणि तुमच्याकडे जरी नारळ असेल तरी तुम्ही नारळ ठेवला तरी चालू शकते. मी आता इथे खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे. आपल्याला एक तरी सवासणी जेवू घालायची असते शुक्रवारी, नाहीतर श्रावण महिन्यामध्ये सवासीन जेवू घालत असतात, ते चांगलं असतं, ते चांगलं मानलं जातं. जसं तुम्हाला जर तिथे कोण भेटलं नसेल किंवा तुम्हाला नाही जर जमलं तर तुम्ही दूध किंवा खीर तरी तिला द्यायची असते, आणि तसेच एक फळ पण दिलं तरी चालू शकतं. आणि हीच ओटी तिची भरायची असते. भरून झाल्यानंतर जर आता बघा तुमची मुले जर बाहेर असतील, आपण मग पूजा झाल्यानंतर जेव्हा म्हणजे ही सगळी पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती झाल्यानंतर आपण त्या आरतीचे जे ताट आहे तर त्या ताटाने चारी दिशेला आपल्याला असं ओवळायचं आहे चारी दिशेला जसं ओवळायचं आहे असं, म्हणजे त्या दिशेला असतील त्या दिशेला. मग तुमची मुले जर बाहेर गावी असतील, शिकायला असतील किंवा कॉलेजला असतील किंवा नोकरीसाठी असेल तर आपल्याला ह्या पद्धतीने असं करायचं आहे. तसंच आपल्याला चारी दिशेला पण अक्षदा हे करायच्या आहेत, अक्षदा टाकायच्या आहेत डोक्यावर. प्रत्येक दिशेला आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत. तसेच आपण म्हटले जाते की आपल्या मुलाला आपण औक्षण केलेलं आहे असं आपण मनाला बोलत असतो. तर ह्या पद्धतीने आपण पूजा, साधी पद्धत आहे, या साध्या पद्धतीने आपल्याला जर तुम्ही 3 शुक्रवारी जर केली नसेल तर तुम्ही शुक्रवारी नक्की करा. आणि एका सवासिनीची तरी ओटी भरा, किंवा खूप काही झालं नाही, जेवायला द्यायचं झालं नाही तर तुम्ही फक्त जरी फळ अर्पण किंवा दूध साखरेचं जरी दिलं तरी चालू शकते. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.